चल ना. लोणावळ्याला गेलती. अगं तुझ्या समोर तर उतरलो ना मी. हा, कंपनीची मीटिंग होती आणि तुला सांगूनच गेलो होतो ना लोणावळ्याला गेलो होतो म्हणून. अशी काय करते? अगं कंपनीने मला ट्रेनिंगला पाठवलं होतं. काय झालं तुला? चल ना, मला भूक लागली. तुम्ही 2 जण गेलते. हो, अगं 2च जण होतो ना. कंपनी ठरवती ट्रेनिंगला कोणाला पाठवायचं. आता पिकनिकला जर जायचं ठरलं तर मी तुलाच नेणार ना बायको. काय तू? अगं चल ना. एक तुम्ही होते आणि दुसरी लेडीज होती. हा, दुसरी लेडीज होती. काय बोलली? दुसरी लेडीज होती. आईला हा कान काय बधीर झाला काय ना, मला ऐकायलाच कस काय ना. दुसरी लेडीज होती. अगं तुला माहिती ना कामाचा किती नाद आहे मला. दिवस रात्र मी इकडं कामच करायचो. कंपनीने मला तिकडं पाठवलं, तिकडं पण मी फक्त कामच करीत होतो. अगं जेवायला सुद्धा मला टाइम नव्हता, नुसतं कामच करीत होतो. 2 दिवस कंपनीने लॉज बुक केलं होतं. मी मुद्दाम म्हणून 3रा दिवस वाढवला. का? कारण मला फक्त काम करायचं होतं. अगं लॉजच्या बाहेर आलोच नाही मी. मला माहितच नाही माझ्या बाजूला कोण झोपतंय, माझ्या सोबत कोण बोलतंय, मला काहीच नाही माहित. फक्त खटखुट खटखुट काम, खटखुट खटखुट काम, खटखुट खटखुट काम, कामच करीत होतो मी. 1 मिनिट. म्हणजे तू माझ्यावर डाऊट घेते? म्हणजे तू माझ्यावर डाऊट घेते? सॉरी ना, नाही नाही मला तसं नव्हतं म्हणायचं. सॉरी, चुकलं माझं. मी पुढे नाही असं करणार. बायको, दिवस रात्र मी पै जमा करतो, कष्ट करतो, कारण आपल्या दोघांच्या संसारासाठी मी पळतोय आणि तू माझ्यावर डाऊट घेते. नाही ना, सॉरी, चुकलं ना माझं. मी परत असं नाही करणार. हे बघ, मला माहिती माझा नवरा माझ्यासाठी कामड कष्ट करतो, आपल्या संसारासाठी करतात. सॉरी ना, सॉरी. ठीक आहे, माफ केलं. जेवायला काय बनवलं? मटण बनवले. मटण खाऊ घालशील ना? हो, माझ्या हाताने भरवते. मस्त.